नमस्कार. राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी संचालित गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्पांतर्गत पूजनीय गुरुजींच्या कार्यस्मृतीचं जतन करण्यासाठी संकल्पित असलेली वास्तू पूजनीय गोळवलकर गुरुजी स्मृती केंद्र या नियोजित वास्तूची प्रतिकृती आपण आता इथे पाहत आहात. एकूण 15,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम या संकल्पित वास्तूमध्ये असणार आहे. आपण बघू शकता त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना जी आहे ती अशा दृष्टीने केलेली ज्यामध्ये गुरुजींचा जीवनाचा आध्यात्मिक अंग आणि संघ कार्य या दोन्ही पैलूंचं सांगड ह्या संपूर्ण वास्तूमध्ये आपल्याला आढळली. अशा पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण रचना यामध्ये केलेली आहे. एकूण आपल्याला 4 कक्ष दिसत आहेत. हा 1, 2, 3 आणि 4. हा आपण सेक्शन कळावा म्हणून त्याचा वरचा कळस बाजूला करून ठेवलाय. हे 1,000चे 4 कक्ष असणार आहेत, ज्यामध्ये एका कक्षामध्ये आपल्या भारताबद्दलची प्रदर्शनी असेल. एका कक्षामध्ये गुरुजींचा संपूर्ण जीवन प्रवास प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्याला बघता येईल. आपण इथे दाखवू शकता अशा पद्धतीची कक्षाची रचना असणार आहे प्रदर्शनीची. तिसऱ्या कक्षामध्ये आपला हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती याची माहिती असेल आणि चौथ्या कक्षामध्ये गत 100 वर्षातला संघाचा प्रवास असा आपण प्रदर्शनीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. याचबरोबर आपण इथे बघू शकता इथे अँफीथिएटरची छोटी आपण रचना करतो आहोत. मागे आपण बघू शकतो हे 2 अभ्यागत कक्ष आहे आणि त्याच्या खालचा जो सेक्शन आहे तो अस्थापनेसाठीचा सेक्शन आहे आणि हा मधला जो कळस आहे त्या कळसामध्ये ध्यान कक्ष आहे 2 स्तरांवरचा. तिथे आपण ध्यान धारणा करू शकतो आणि त्या ध्यान कक्षाच्या बरोबर खाली यज्ञकुंड असणार आहे आणि त्या यज्ञकुंडाच्या बाजूला जलतत्वाची पण रचना केलेली आहे. म्हणजे जे आपण या इथला प्रवेशद्वार, हा जो प्रवेशद्वार आहे इथून आत आल्या समोर आपल्याला प्रज्वलित असलेलं यज्ञकुंड दिसणार आहे, जे या शिखराच्या बरोबर खालच्या बाजूला असेल. तर अशा पद्धतीची ही सगळी रचना आपण यामध्ये बघू शकतो आणि हा संपूर्ण साधारण 8 ते 9 कोटी रुपये याला खर्च अपेक्षित आहे, जो आपण विविध संघप्रेमी लोकांकडूनच निधी उभारून हा प्रकल्प पूर्णत्वाला न्यायचा संकल्प आहे आणि येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे.